आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। मराठा समाज अपवादात्मक मागास म्हणून आरक्षणास पात्र। राज्य मागासवर्ग आयोगाने हायकोर्टात शपथपत्र सादर केले। शैक्षणिक सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणं हे गरजेचं आहे असं आयोगाने म्हटलंय। 10 वर्षात खुल्या प्रवर्गातील व्यक्तींच्या आत्महत्यांमध्ये 94% मराठा असल्याचं सुद्धा नमूद करण्यात आलंय। मराठा समाज अपवादात्मक मागास म्हणून आरक्षण पात्र आहे असं म्हटलेलं आहे। त्याचबरोबरीने यात काही महत्त्वाच्या सूचना या शपथपत्रात करण्यात आलेल्या आहेत। राज्यात गेल्या 10 वर्षात झालेल्या खुल्या प्रवर्गातील आत्महत्यांमध्ये 94%हून अधिक मराठा समाजातल्या नागरिकांची संख्या आहे असंही यात नमूद केलंय। मराठा समाजात अपवादात्मक मागासलेपण असल्यानं समाजाकडे तुच्छतेनं पाहिलं जातं। त्यामुळे या समाजातील नागरिकांना शैक्षणिक आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणं गरजेचं आहे असं मतही मागासवर्गीय आयोगानं उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात व्यक्त केलंय। अधिक माहिती घेऊयात। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, काही दिवसांपूर्वी सरकारने जे आहे तर मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता आणि याच निर्णयाला विरोध करत म्हणजे हा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती आणि या याचिकेवर आता सध्या सुनावणी सुरू आहे। या सुनावणी दरम्यान जे आहे तर न्यायालयाने मागासवर्गीय आयोगाला जे आहे तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचं सांगितलं होतं आणि हे प्रतिज्ञापत्र आता न्यायालयात सादर करण्यात आलं आहे। मात्र यावेळी या प्रतिज्ञापत्रात मराठा समाजात अपवादात्मक मागासलेपण असल्याने त्यांना शैक्षणिक आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणं गरजेचं असल्याचं मत मागासवर्गीय आयोगाने व्यक्त केलं आहे। त्यामुळे हा मराठा समाजाला मोठा दिलासा म्हणता येईल, कारण की गेल्या अनेक दिवसांपासून आपण म्हणतोय की मराठा समाजाचं मागासलं पण सिद्ध केल्यानंतरच त्यांना आरक्षण मिळेल असा तज्ञांकडून सांगितलं जात होतं आणि आता मागासवर्गीय आयोगाने या प्रतिज्ञापत्रात जे आहे तर न्यायालयासमोर ही जे आहे तर आपलं मत व्यक्त केलं आहे। त्यामुळे हा मोठा दिलासा म्हणता येईल। आता यावर सुनावणी आहे आणि सुनावणी सुरू आहे, त्यामुळे पुढे न्यायालय काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जे मागासवर्गीय आयोगाने प्रतिज्ञापत्रात आपलं मत व्यक्त केलंय ते मराठा समाजासाठी जे आहे तर दिलासादायक आहे आणि महत्त्वाचं समजलं जात आहे। नक्कीच, त्यामुळे अर्थातच सरकारला सुद्धा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल आणि फायदा होऊ शकेल मराठा समाजासाठी लढत असताना न्यायालयात असं म्हणता येईल। तुर्तास धन्यवाद मोहसिन या संपूर्ण माहितीसाठी।